31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। 31 जानेवारी नंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, न्यायालयाने केलं स्पष्ट। पडताळणी करूनच कुणबी प्रमाणपत्र देणार, खोट्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही। ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर मंत्री बावनकुळेंची माहिती। बंजारा आणि बंजारा असे आम्ही भटके एक आहोत, धनंजय मुंडे यांचं बंजारा आणि बंजारा या वक्तव्यावर स्पष्टीकरण। अॅनिमेशन उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर होण्यासाठी 3000 कोटी महाराष्ट्र अॅनिमेशन धोरणाला मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाच्या भविष्यकालीन निर्णय। पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना उद्धव यांची जीभ अडखळली, वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या वेळीही काढली शिवसेना फुटीची आठवण। महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्याची माहिती। क्रिकेटपटू युवराज सिंगसह अभिनेते सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांना नोटीस, सक्तवसुली संचालनालयाची कारवाई, सट्ट्याच्या जाहिराती करणं भोवणार। राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा, नाना पटोले यांची महायुतीकडे मागणी। चिंता करायचं कारण नाही, राज्याची अर्थव्यवस्था सुस्थितीतच, भाजपचा दावा। आता 20 वर्ष जुनी वाहनं चालवता येणार, केंद्रानं मोटार वाहन कायद्यात केले बदल। खबरदार, घोडबंदर घाटात अवजड वाहनं सोडाल तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसावलं, मंगळवारपासून घोडबंदर घाटातला ताण हलका होणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 30 सप्टेंबरला उद्घाटन। विमानतळाच्या नावाचा वाद पुन्हा चिघळणार, उद्घाटनाची तारीख ठरल्यावर दिबा पाटील समर्थक आक्रमक। पोलिसांवर मनोरमा खेडकरनं सोडले कुत्रे, मनोरमा खेडकर पूजाची आई, पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल। उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, 4 जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यंत न जाण्याचं आवाहन, देहरादूनमधील तामसा नदीला पूर।